नमस्कार. आपण पाहत आहात लक्षला न्यूज 24 तास. प्राथमिक माध्यमिक शासकीय आश्रमशाळा आलेविहीर येथे दुसरीत शिकत असलेली तमन्ना बाजा वसावे या मुलीचा रहस्यमयी मृत्यू झाला आहे. रात्री शाळेच्या कर्मचाऱ्यांनी 9 वाजता प्रार्थना होते त्यावेळेस एक व्हिडिओ करून मुख्याध्यापकाला पाठवला. त्यात 146 विद्यार्थी आहेत आणि कोणीही आजारी नाही असे सांगण्यात आले. परंतु पहाटे तिला उठवायला गेले असता तिने कुठलीही हालचाल केली नाही. त्यानंतर तिला तातडीने दवाखान्यामध्ये नेण्यात आले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कशाने झाला आहे याचे खरे कारण कळणार आहे. परंतु आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा असो किंवा हॉस्टेल असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्दैवी घटना घडत आहे. मागे चिंचपाडा येथे हॉस्टेलमध्ये मुलींना विषबाधा झाली. यानंतर आज आश्रमशाळा येथे एका विद्यार्थिनीचा दुर्दैवाने रहस्यमय मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे अशी मागणी आता लोकांमधून होत आहे. तळोदा येथे 8:45 तमन्ना बाजा वसावे 8 वर्षाची मुलगी शासकीय आश्रमशाळा आलेविहीर इथून ब्रॉड डेड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे. आणि ती एकंदरीत त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेली आहे. आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे. त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. प्रभात सिंग नंदलाल पाडवी, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आलेविहीर येथील दुसरीची विद्यार्थिनी तमन्ना बाजा वसावे हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रात्रीची प्रार्थना होते 9 वाजता. चार्ज जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मला प्रार्थनेचा व्हिडिओ पाठवला. 146 विद्यार्थिनी हजर आहेत, कोणीही आजारी नाही आहेत असं मला रिपोर्टिंग केलं. परंतु पहाटे सदर विद्यार्थिनीला उठवायला गेले असता ती उठली नाही आणि म्हणून तिला तळोदा दवाखान्यात आणलं आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं आहे.